प्रकरण 10वे, काळोखातील वादळ आणि वेशीवरचा संग्राम. सावर्डे गावावर आज रात्री काळोखाची दाट चादर पसरली होती, पण त्या काळोखातही आज एक वेगळीच समाधानाची आणि विजयाची किनार होती. वाचनालयाच्या त्या जुन्या वास्तूला आज खऱ्या अर्थाने नव्या रंगाचा आणि नव्या विचारांचा स्पर्श झाला होता. सरपंच विश्वासराव पाटलांच्या वाड्यात आजची रात्र नेहमीसारखी नव्हती. हॉलमधील एका मोठ्या आणि जुन्या लाकडी झोपाळ्यावर विश्वासराव पाटील शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा करारी रुबाब होता, पण डोळ्यात आपल्या लेकीबद्दलचा एक प्रचंड मोठा अभिमान लपलेला होता. सई नुकतीच आंघोळ करून अंगावरचा तो रंगाने माखलेला ड्रेस बदलून बाहेर आली. तिच्या हातांवर आणि गालावर अजूनही त्या पांढऱ्या रंगाची हलकीशी छडा शिल्लक होती, पण आज तिला त्या डागांची अजिबात लाज वाटत नव्हती. ती हळूच चालत आणि या बापाच्या शेजारी त्या झोपाळ्यावर एका बाजूला बसली. झोपाळ्याचा कचाक कचाक असा संथ आवाज त्या मोठ्या हॉलमध्ये घुमत होता. बाबा, आई सईने अत्यंत हळूवार आवाजात हाक मारली. विश्वासरावांनी मान वळून आपल्या लेकीकडे पाहिलं. काय र माझ्या वाघिनी, आज पूर्ण गावाला आणि त्या आप्पादोमाला तुझ्या पुण्याच्या रगची आणि शिक्षणाची ताकद दाखवलीस होय. बापांच्या आवाजात एक खळखळतं हसू होतं. सईच्या डोळ्यांत अचानक पाणी तरळलं. तिने बाबांचा तो रापलेला आणि मजबूत हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडला. बाबा, आज तुम्ही ती पोलिसांची गाडी आणि तो रंगाचा टेम्पो नसता पाठवला तर माझा हा सगळा आत्मविश्वास तिथेच त्या वेशीवर संपला असता. आप्पाने गावातल्या एकाही मजुराला आणि दुकानाला मला मदत करू दिली नव्हती. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघून माझ्या पाठीशी उभे राहिलात. थँक्यू बाबा. विश्वासरावांनी आपल्या हात सईच्या डोक्यावरून अत्यंत मायेने फिरवला. त्यांचा आवाज आता गंभीर झाला. सई, बाप आहे मी तुझा तो व्हिडिओ बघितला आणि माझ्या लक्षात आलं की माझी लेक आता नुसती पुस्तकी राहिली नाही, ती आता खऱ्या अर्थाने या मातीसाठी लढायला लागली आहे. पण पोरी, विश्वासरावांनी झोपाळा थांबवला. लक्षात ठेव, आप्पा धुमाळ हा एक जखमी साप आहे. आज तू आणि त्या सुशांतने जो त्याचा अघोषित बहिष्कार मोडून काढलाय, तो अहंकार त्याला आज रात्री झोपू देणार नाही. उद्याची सकाळ या गावाला एक वेगळंच आणि भयंकर वादळ दाखवणार आहे. सावध रहा. सईने मानेनेच होकार दिला. तिच्या डोळ्यांसमोर अचानक सुशांतचा तो चेहरा आला, जेव्हा सुशांतने तिच्या गालावरचा रंग अत्यंत हळुवारपणे पुसला होता. तिच्या काळजात एक गोड हुरहुर दाटून आली, पण उद्याच्या त्या भयंकर वादळाची चाहूलही तिला आतून अस्वस्थ करत होती. तिकडे सुशांतच्या घरातही आज झोप कोणाच्याच डोळ्यात नव्हती. स्वयंपाकघरात काम आवरून आई नुकतीच बाहेर ओट्यावर येऊन बसली होती. दिवसा वास्तूवर जाऊन सईला स्वतःच्या हाताने घास भरवताना आईला जो अभिमान वाटला होता, तो आता रात्रीच्या काळोखात भीतीत बदलला होता. कारण संध्याकाळीच गावात बातमी पसरली होती की आप्पाने उद्या सकाळी वडाच्या झाडाखाली गावाची मोठी पंचायत बोलावली. सुशांत अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ येरझाऱ्या घालत होता. दिवसा वास्तूवरच्या त्या रंगरंगोटीने आणि सईच्या त्या निरागस असण्याने त्याच्या मनावरची खूप मोठी मळब दूर केली होती, पण आता उद्याची चिंता त्याला खात होती. बाळा, आईने अत्यंत कातर आवाजात हाक मारली. सुशांत थांबला आणि आईजवळ जाऊन ओठ्यावर खाली बसला. आई, तू झोपली नाहीस अजून? आईने पदराने आपले डोळे पुसले. कशी झोप लागल र राजा? काशीनाथने संध्याकाळीच गावात दवंडी पिटेली आहे. उद्या सकाळी आप्पाने पंचायत बोलावली आहे. त्या माणसाचा इगो लय मोठा आहे सुशांत. त्याला ती तुझ्या बापाची वस्तू गोडाऊनसाठी पाहिजे होती आणि तू ती त्या सई मॅडमच्या वाचनालयासाठी दिलीस. तो उद्या भर चौकात आपला काहीतरी भयंकर अपमान करेल र. मला लय भीती वाटतेय. तेवढ्यात घरातून प्राजक्ता बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर मात्र आज भीती नव्हती, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. आई, कशाला घाबरतेस त्या आप्पाला? आज बघितलंस ना, गावातली ती संतोषची गँग आणि लहान मुलं कशी दादाच्या आणि सईताईच्या मदतीला धावून आली. आप्पाची दहशत आता संपत आली. सुशांतने आईचा हात हातात घेतला. आई, प्राजू बरोबर बोलतीये. आजवर आपण त्याच्या दहशतीखाली मान खाली घालून जगलो, पण माझ्या बाबांनी, बबनराव पाटलांनी कधीच कोणासमोर लाचारी पत्करलेली नव्हती. ती वास्तू माझ्या बाबांचं स्वप्न आहे. आप्पाला तिथं गोरगरिबाचं धान्य सडवायचं आहे आणि मला तिथं सई मॅडमच्या मदतीने ज्ञानाचा दिवा लावायचा आहे. उद्या पंचायतीत हे जे काही होईल त्याला हा सुशांत आता छातीत ठोकून सामोरं जाईल. तू फक्त तुझ्या लेकाला आशीर्वाद दे.
आईने डोळे मिटून सुशांतच्या पाठीवरून हात फिरवला. उद्याची सकाळ सुशांतच्या कुटुंबाची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सावर्डे गावाच्या वेशीवर असलेल्या त्या शेकडो वर्ष जुन्या वडाच्या झाडाखाली आज जणू अख्खं गाव गोळा झालं होतं. पण तिथे जत्रेसारखा आनंद नव्हता, तर एखाद्या स्मशानासारखी भयंकर आणि जीवघेणी शांतता पसरली होती. गावातल्या बायकांनी डोळ्यांवर पदर ओढले होते. म्हातारी माणसं मानाखाली घालून उभी होती. वडाच्या पारंब्यांखाली मध्यभागी एका मोठ्या नक्षीदार लाकडी खुर्चीवर आप्पा धुमाळ पाय ओढून बसला होता. अंगात तोच कडक इस्त्रीचा पांढरा कुर्ता, गळ्यात जाडजूड सोन्याचा गोफ आणि डोळ्यांवरचा तो अहंकार. त्याच्या बाजूला काशीनाथ एका हातात जाड काठी घेऊन उभा होता आणि पाठीमागे आप्पाचे 20-25 गुंड छाती काढून उभे होते. आप्पाने एक नजर पूर्ण गर्दीवर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर सुडाची प्रखर आग होती. काल सईने आणि सुशांतने मिळून त्याच्या अघोषित साम्राज्याला जो सुरुंग लावला होता, त्याचा बदला आज त्याला भर चौकात घ्यायचा होता. गर्दी दुभंगली आणि त्यातून सुशांत, त्याची आई आणि प्राजक्ता खाली मान घालून पुढे आले. त्यांना बसायला साधं पोतही दिलं नव्हतं. ते तिघेही भर चौकात गुन्हेगारांसारखे उभे होते. आप्पाने खिशातून तंबाखूची पुडी काढली, मळली आणि तोंडात टाकत अत्यंत शांत पण विषारी आवाजात बोलायला सुरुवात केली. सावर्डे गावातल्या माझ्या लेकरांनो, आज या वडाच्या साक्षीनं मला एक अतिशय दुःखद आणि कठोर निर्णय घ्यावा लागतोय. या सुशांतच्या बापाने बबनराव पाटलांनी आयुष्यभर या गावाला दिशा दाखवली, पण त्यांच्या या पोराने, या सुशांतने एका पुण्याच्या 4 दिवस गावात आलेल्या शहरी पोरीच्या नादाला लागून आपल्या गावची इब्रत आणि गावचा नियम वेशीवर टांगलाय. सुशांतचे डोळे लालबुंद झाले. त्याने आपली मूठ घट्ट आवळली. तो काहीतरी बोलणार तेवढ्यात काशीनाथने काठी जमिनीवर आपटत दरडावले. आवाज खाली सुशांत, आप्पा बोलतायत. आप्पा खुर्चीवरून उठला आणि चालत थेट सुशांतच्या आईसमोर येऊन उभा राहिला. काय ग बबनरावची बायको, मी याला लाखो रुपयांची ऑफर दिली होती की ती वास्तू मला गोडाऊनसाठी भाड्याने दे म्हणून, पण याने बापाची आठवण म्हणून मला नकार दिला आणि आज ती जागा त्याने त्या सईच्या वाचनालयाच्या नावावर फुकट देऊन टाकली. काल माझ्या शब्दाला डावलून गावातल्या पोरांना तिथं रंग फासायला लावला. माझा बहिष्कार मोडला. एवढा माज आलाय तुमच्या घरात. सुशांतची आई भीतीने थरथर कापत होती. आप्पाचा तो विषारी आवाज पूर्ण पंचायतीत घुमत होता. आप्पा पुन्हा खुर्चीकडे वळला आणि त्याने आपला आवाज वाढवला, जेणेकरून तो गर्दीच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. या सुशांतने माझा नियम मोडलाय, म्हणून आज याच क्षणापासून सुशांत आणि त्याच्या कुटुंबावर सावर्डे गावचा कायमचा बहिष्कार राहील. कोणीही यांच्या दारात जाणार नाही. आणि ऐक रे सुशांत, जर तू आज संध्याकाळपर्यंत ती वस्तू माझ्या नावावर केली नाहीस ना, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मी याच वेशीवरनं लाथा मारून हाकलून काढणार. अख्ख्या पंचायतीत एक मोठा हुंदका फुटला. सुशांतच्या आईने डोक्याला हात लावला. नाही आप्पा, असं करू नका. आम्ही गरीब माणसं कुठं जाणार. आई रडत रडत खाली बसली. सुशांत आईला सावरण्यासाठी खाली वाकला. त्याचा संयम आता सुटला होता. तो आप्पाच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात मागून एक अत्यंत कडक, भारदस्त आणि खणखणीत आवाज आला. थांब आप्पा धुमाळ. सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. गर्दीतून वाट काढत सरपंच विश्वासराव पाटील आणि त्यांच्या मागे वाघिणीसारखी चालत सई पुढे आली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावर आज गावच्या सरपंचाचा खरा रुबाब होता आणि सईच्या डोळ्यांत एक प्रखर आग होती. विश्वासराव चालत थेट आप्पाच्या समोर जाऊन उभे राहिले. हे सावर्डे गाव तुझ्या बापाची जागीर नाही आप्पा धुमाळ, की तू कोणावरही असा उठसूट बहिष्कार टाकशील. गावचा सरपंच जिवंत आहे अजून इथं. विश्वासरावांचा आवाज एखाद्या विजेसारखा कडाडला. आप्पा धुमाळ क्षणभर दचकला, पण त्याने आपला इगो सावरला. पाटील, तुम्ही मध्ये पडू नका. हा गावच्या नियमाचा प्रश्न आहे आणि काल तुमच्या याच लेकीने माझ्या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. तेव्हा सई पुढे आली. तिने कालचा रंगाचा तो ड्रेस काढून आज एक अत्यंत कडक आणि फॉर्मल पंजाबी ड्रेस घातला होता.
डोळ्यावरचा चष्मा चमकत होता. नियम? कसला नियम आप्पा? सईचा आवाज अतिशय शांत पण धारदार शस्त्रासारखा होता. गोरगरिबांना लुटायचा, स्वतःची घरे भरायची. ज्या वास्तूची तुम्ही मागणी करताय ती बबनराव पाटलांची स्वकष्टाची वास्तू आहे. तिथे शेतकऱ्यांचं धान्य सडवण्यासाठी तुमचं गोडाऊन उभं राहणार नाही. तिथे आता सावडे गावच्या तरुणांसाठी ज्ञानाचं मंदिर उभं राहणार आहे. आणि हे मी सई विश्वासराव पाटील तुम्हाला आज भर पंचायतीत सांगते. आप्पा धुमाळचा अहंकार आता दुखावला गेला होता. त्याने रागाने सुशांतकडे बघितलं. काशीनाथ, या बाईला आणि या सुशांतला हात लावून दाखव माझ्या माणसांना आप्पा. अचानक गर्दीतून संतोष पुढे आला. त्याच्या पाठीमागे काल वास्तू रंगवणारी ती 10-15 तरुणांची फळी छाती काढून उभी राहिली. आप्पा, लय वर्ष तुमची दहशत खाल्ली, पण आत्ता नाही. सई मॅडमने आमच्या हातात रंगाचा ब्रश दिलाय आणि आता आम्ही या सुशांत भावाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आज पहिल्यांदाच वेशीवरच्या त्या वडाच्या झाडाखाली आप्पा धुमाळच्या दहशतीला सावडे गावच्या तरुणांनी आणि एका शहरी मुलीने आणि गावच्या सरपंचाने चारही बाजूंनी घेरलं होतं. आप्पा धुमाळच्या हुकुमशाहीच्या साम्राज्याला आज पहिला आणि सर्वात मोठा तडा गेला होता. वेशीवरच्या त्या जुन्या वडाच्या झाडाखाली आज खऱ्या अर्थाने इतिहास घडत होता. सावर्डे गावच्या मातीत आजवर फक्त आप्पा धुमाळच्या दहशतीचं बी रुजलं होतं. पण आज सरपंच विश्वासराव पाटील, सईची प्रखर बुद्धिमत्ता आणि गावच्या तरुणांची एकजूट या सगळ्यांनी मिळून आप्पाच्या त्या हुकुमशाहीला चारही बाजूंनी घेरलं होतं. पूर्ण पंचायतीत अशी शांतता पसरली होती की झाडावरून पडणाऱ्या सुक्या पानाचा आवाजही स्पष्ट ऐकू यावा. आप्पा धुमाळच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. त्याचे डोळे संतापाने आणि अपमानाने अक्षरशः विस्फारले होते. त्याने संतोष आणि त्या तरुणांकडे एक अत्यंत क्रूर आणि जळजळीत कटाक्ष टाकला. ज्या तरुणांना त्याने आजवर पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर दावणीला बांधलं होतं, तेच तरुण आज त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभे होते. संतोष! अप्पाच्या आवाजात एक भयंकर विषारी शांतता होती. तो आवाज ऐकून आजही बऱ्याच गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. तू आणि ही तुझी पोरं आज या सुशांतसाठी माझ्या अंगावर धावून येत आहे. विसरलात का? गेल्या वर्षी दुष्काळात जेव्हा तुमच्या घरात दाणा नव्हता तेव्हा याच आप्पा धुमाळने तुम्हाला जगवलं होतं. आणि आज तुम्ही एका शहरातून आलेल्या शहाण्या पुरीच्या नादाला लागून माझ्याशी गद्दारी करताय. संतोष तसूभरही मागे हटला नाही. त्याने छाती पुढे काढली आणि अत्यंत स्पष्ट आवाजात उत्तर दिलं. आप्पा, तुम्ही आम्हाला दाना दिलात, पण बदल्यात आमचा स्वाभिमान गहाण ठेवलात. आम्हाला तुमच्या दावणीला बांधून ठेवलं तुम्ही. पण सई मॅडमने आम्हाला आमची ताकद दाखवून दिली. त्यांनीच आमच्या हातात रंगाचा ब्रश दिला आणि सांगितलं की सावडे गावचा तरुण फक्त दुसऱ्याच्या शेतात राबायला नाही तर स्वतःचं नशीब लिहायला जन्माला आलाय. आणि आजपासून तुमचा तो बहिष्कार आम्ही आमच्या पायाखाली तुडवतोय. काय करायचंय ते करा. संतोषच्या या वाक्यावर मागून उभ्या असलेल्या म्हाताऱ्या गावकऱ्यांनीही एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात आता एक नवी आशा चमकत होती. आप्पा धुमाळने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला समजून चुकलं होतं की आजची वेळ त्याची नाहीये. सरपंचांसमोर आणि एवढ्या गर्दीसमोर जर त्याने बळाचा वापर केला तर तो स्वतःच कायद्याच्या कचाट्यात अडकेल. त्याने आपली ती चांदीची मूठ असलेली काठी जमिनीवर अत्यंत जोरात आपटली. ठीक आहे, आप्पा कुत्सितपणे हसला. पण त्या हसण्यात विजयाचा नाही तर एका भयंकर सुडाचा वास होता. लय माज आलाय ना तुम्हाला तुमच्या या नव्या एकजुटीचा. आणि पाटील, आप्पाने मान वळवून सरपंच विश्वासरावांकडे पाहिलं. पाटील,
तुमची ही लेख जी आज कायद्याची भाषा बोलते ना, तिचा हा माज मी याच मातीत कसा मिसळतो ते फक्त बघत राहा. ही पंचायत इथे संपली नाहीये, ती आत्ता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. असे बोलून आप्पा धुमाळने आपल्या डोळ्यांवरचा तो काळा गॉगल पुन्हा घातला आणि काशीनाथला खून केली. काशीनाथ आणि ते गुंड अत्यंत मुकाट्याने मागे फिरले. आप्पा आपल्या त्या मोठ्या काळ्या गाडीत बसला आणि गाडीचा दरवाजा एवढ्या जोरात आपटला की त्याचा आवाज पूर्ण पंचायतीत घुमला. धुरळा उडवत आप्पाची गाडी तिथून निघून गेली. आप्पा धुमाळ वेशीवरून निघून गेल्यानंतर तिथे पसरलेली ती जीवघेणी शांतता अचानक एका मोठ्या सुटकेच्या निश्वासात बदलली. सुशांतची आई, जी मगाशी दहशतीखाली मान खाली घालून उभी होती, ती अचानक जमिनीवर बसली आणि तिने दोन्ही हात आकाशाकडे जोडले. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. सुशांत आणि प्राजक्ता धावतच आईजवळ गेले आणि तिला घट्ट मिठी मारली. सरपंच विश्वासराव पाटील अत्यंत संथ आणि भारदस्त पावलांनी चालत सुशांतच्या आईजवळ आले. त्यांनी आपले दोन्ही हात जोडले. बबनरावांच्या पत्नी आहात ना तुम्ही? तुमच्या नवऱ्याने या गावाला कधीच कोणासमोर झुकू दिलं नाही, मग तुम्ही का रडताय? आज तुमच्या या लेकाने, सुशांतने बबनराव पाटलांची खरी कॉलर ताठ केली आहे आणि इथून पुढे सावडे गावात कुणीही आप्पा धुमाळ तुमच्या वाकड्यात शिरला तर त्याला आधी या विश्वासराव पाटलांचा सामना करावा लागेल. सरपंचांचे हे शब्द ऐकून सुशांतच्या आईने सरपंचांच्या पाया पडण्यासाठी हात पुढे केले, पण सईने पटकन पुढे होऊन आईचे हात धरले आणि त्यांना उठवलं. आई, तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही पाया पडायचं नसतं. सईच्या आवाजात एक प्रचंड मोठा आदर होता. सुशांतने मान वर करून सईकडे पाहिलं. आज सई फक्त एक शहरी मॅडम राहिली नव्हती, ती आज खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबांची रक्षक बनली होती. सुशांतच्या त्या रापलेल्या कठोर डोळ्यात आज सईबद्दलची एक अत्यंत हळवी आणि कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती. सईनेही तो कटाक्ष झेलला. त्या क्षणी त्या दोघांच्या डोळ्यात जो संवाद झाला त्याला कोणत्याही शब्दांची गरज नव्हती. तो त्यांच्या या प्रेमामध्ये सर्वात पवित्र आणि जिव्हाळ्याचा क्षण होता. दुपारचे 3 वाजले होते. पंचायतीचा तो भयंकर ड्रामा संपल्यानंतर गाव पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलं होतं. पण वाचनालयाच्या त्या जुन्या वास्तूजवळ आज एक वेगळीच शांतता होती. आकाशात अचानक काळे ढग जमा झाले होते आणि वळवाच्या पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती. वास्तूच्या त्या मोठ्या लाकडी दरवाजाच्या आडोशाखाली सई आणि सुशांत पावसापासून वाचण्यासाठी उभे होते. दोघांच्याही अंगावर कालचे ते रंगाचे डाग अजूनही थोडेफार दिसत होते. बाहेर कोसळणाऱ्या पावसामुळे मातीचा तो अत्यंत ओळखीचा आणि सुगंधित दर्प वास्तूत दरपळत होता. खूप वेळ दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि दोघांच्या श्वासोच्छवासाचा आवाज तिथे होता. अखेर सुशांतने ती शांतता भंग केली. त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच शांत आणि कातर होता. मॅडम, सईने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. आज सकाळी वेशीवर जेव्हा आप्पाने तो बहिष्काराचा निर्णय सुनावला तेव्हा एका क्षणासाठी मला वाटलं होतं की मी सगळं हरलो आणि माझ्या बापाची ती वास्तू, माझा स्वाभिमान, सगळंच आप्पाच्या पायाशी जाईल असं वाटलं होतं. पण तुम्ही आणि सरपंच तिथे देवासारखे उभे राहिलात. सई हळूच हसली. तिने आपले हात छातीवर बांधले आणि ती बाहेरच्या पावसाकडे बघत म्हणाली, सुशांत, मी तिथे देवासारखी नाही उभी राहिले. मी तिथे एका माणसासाठी उभे राहिले ज्याने मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की शहरातली डिग्री चाक लावून धावत नाही, तिला मातीत उतरायला लागतं. आणि तुम्ही
मला मातीशी जोडलं आणि मी फक्त तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई लढायला थोडीशी मदत केली. सुशांत सईच्या या उत्तराने पूर्णपणे भारावून गेला. तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ना मॅडम, ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत. पण सुशांत थोडा थांबला. त्याच्या कपाळावर पुन्हा एक चिंतेची रेषा उमटली. पण आप्पा धुमाळ असा गप्प बसणाऱ्यातला नाही. त्याने भर चौकात जो अपमान गिळलाय तो त्याला आतून जाळत असणार आणि तो काहीतरी भयंकर करणार हे एवढं नक्की आहे. सईने सुशांतच्या डोळ्यात थेट बघितलं. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक प्रखर जिद्द होती. ती म्हणाली, करू देत, त्याला काय करायचं ते करू देत. आता आपण दोघे एकटे नाही आहे सुशांत, पूर्ण गाव आपल्यासोबत आहे. आणि जोपर्यंत ही वास्तू उभी आहे तोपर्यंत आपण आप्पाला इथला एक दगड सुद्धा हलवू देणार नाही. सुशांतने त्याला होकारार्थी मान डोलावली. त्या पावसात, त्या जुन्या वास्तूच्या आडोशाखाली या दोघांची मनं आता एकाच दिशेने आणि एकाच ध्येयाने धडधडत होती. तिकडे आप्पा धुमाळच्या मोठ्या वाड्यात मात्र परिस्थिती एकदम उलट होती. बाहेर कोसळणारा पाऊस आप्पाच्या मनातली आग शांत करण्याऐवजी ती आणखी भडकवत होता. वाड्याच्या एका अंधाऱ्या खोलीत आप्पा एका मोठ्या आरामखुर्चीत बसून दारूचा ग्लास हातात घेऊन विचार करत होता. तेवढ्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजली. काशीनाथने हाताने तो फोन उचलला आणि आप्पाकडे दिला. आप्पा, तालुक्यावरनं वकील साहेबांचा फोन आहे. काशीनाथ जरा घाबरतच म्हणाला. आप्पाने झटक्यात तो फोन कानाला लावला. हॅलो, वकिला, मला काय ऐकायचं नाही आहे. तू मला म्हणला होतास की बबनराव पाटलांनी मरणाच्या अगोदर ती वास्तू सुशांतच्या नावावर करण्याची प्रोसेस पूर्ण केली नव्हती. त्याचा 7/12, त्या जागेचा 7/12 अजूनही बबनरावांच्याच नावावर आहे, बरोबर ना? पलीकडून वकिलाने काहीतरी उत्तर दिलं, जे ऐकून आप्पाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत भयानक आणि कुत्सित हास्य उमटलं. शाब्बास, म्हणजे तो सुशांत कायदेशीररित्या त्या जागेचा अजून मालकच नाही आहे आणि ती सई काल वास्तूवर येऊन मला कायद्याची भाषा शिकवायला आली होती. आप्पाने आपला दारूचा ग्लास टेबलावर जोरात आपटला. काय रे वकिला, उद्याच्या उद्या कोर्टातून त्या वास्तूवर स्टे ऑर्डर घेऊन ये आणि त्या बबनरावाच्या भावाचा, जो मुंबईला राहतो, त्याचा खोटा अंगठा घेऊन एक स्टॅम्प पेपर तयार कर की त्याने ती जागा मला विकली आहे. आता मी बळाचा वापर करणारच नाही. आता मी त्या दोघांना असा कायद्याच्या जाळ्यात अडकवेन की ती सई स्वतः रडत रडत माझ्या पायावरती वास्तू लिहून देईल. आप्पा धुमाळने फोन कट केला आणि तो काशीनाथकडे बघून मोठ्याने आणि क्रूरपणे हसू लागला. बाहेर विजा कडाडत होत्या. सई आणि सुशांतला वाटलं होतं की वादळ शमले, पण खऱ्या अर्थाने आप्पाने आता एका भयंकर आणि जीव घेण्या वादळाची तयारी सुरू केली होती. वाचनालयाचं ते पवित्र स्वप्न आता कायद्याच्या एका अत्यंत घाणेरड्या राजकारणात अडकणार होतं. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.